मला त्या काका काकूंचा पत्ता दे, मग मी तुझं तोंडही बघायला येणार नाही कधी. अरे कोण? कुठले काका काकू? ये तुला सांगितलं होतं ना मी माझ्याशी पंगा घेऊ नको म्हणून, त्याचं सोडणार नाही तुला. विश्वमोहनच्या घरी नेलेले काका काकू खोटे होते हे जर विश्वमोहनला कळलं तर तुझं काय होईल याचा विचार केलायस तू? आणि ही असली खेळणी आहेत ना, ही माझ्यासमोर नाही नाचवायची. मुळात असली घाणेरडी कामं मी कधी करत नाही. मी त्र्यंबकेश्वरला गेले होते अर्जुनचे अंत्यसंस्कार करण्यासाठी, आणि तू जे अर्जुनच्या बाबतीत केलंयस ना, त्यासाठी देव तुला कधीही माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुझ्या या नाटकांना मी आता फसणार नाहीये. इथून पुढे माझ्या रस्त्यात येऊ नकोस, नाहीतर मारून टाकेन मी तुला. ह्या असल्या धमक्या मला नाही द्यायच्या. मी काय आहे ना ते अजून तुला कळलंच नाहीये. चल जा, जायचं. पुन्हा दिसलास ना इथे, याद राख. आत्ता जातोय मी, पण परत नक्की येईन. तुला वटणीवर आणल्याशिवाय गप्प नाही बसणार आता. परत तर तू येशीलच रे विक्रम देसाई, पण पुढच्या वेळेस येशील तेव्हा ताठ मानेने नाही, नाक रगडत येशील. आत्ता तर ही सुरुवात आहे, अजून पुढे बरंच काही घडायचंय. विक्रम, तुला, आर्याला आणि विश्वमोहनला मी असं तसं सोडणार नाही. फक्त एकदा माझ्या अर्जुनला बरं होऊ दे, बस. अरे बापरे, 9 वाजलेत. थँक्यू थँक्यू. डॉक्टर, दादानी हा चेक पाठवलाय. थँक्यू. विश्वमोहन जयवंत यांचे आम्ही आभारी आहोत. आपल्या प्रत्येक उपक्रमास त्यांचं नेहमीच सहकार्य लाभत असतं. आपण सारे इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. पण विश्वमोहन जयवंत इथे आले असते तर सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. हो ना, दादा नक्कीच आला असता, पण त्याला अचानक एका मीटिंगला जावं लागलं आणि म्हणून तो येऊ नाही शकला. हरकत नाही, पण तुम्ही इथे आलात, खरंच आनंद झाला. बरं डॉक्टर, मलाही रक्तदान करायचंय. अवश्य. नर्स यांना घेऊन जा. येस सर, चला.
आणि तुम्हालाही कोणाला रक्तदान करायचं असेल तर अवश्य करा. हा, चला. I'm really sorry. चला. अजय, अरे असा इथे तिथे भटकत जाऊ नकोस रे. तुला कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ताई म्हणूनच मी तुला फोन करून बोलवून घेतला नाही इथे. बरं मला सांग तिथली काय खबर आहे? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. बरं मी इकडे आले ते बरं झालं. का? माझा संशय खरा ठरला. रोहित साहेब आले होते इथे. मग तुझी आणि त्याची भेट झाली? हो, ते जे काका काकू पाठवले होते ते मीच पाठवले होते असा संशय आहे त्याला. मग काय खूप चिडला होता, चाकू वगैरे काढला. त्या काका काकूंचा पत्ता मला सांगा. ताई मी तुला सांगतोय, सांभाळून राहा तू. काय घाबरायचं नाही रे. आता त्याचे हात दगडाखाली आहेत. त्या काका काकूंचा पत्ता फक्त मलाच माहिती आहे आणि त्याच्यावरती तर त्याचा पुढचा प्लॅन अवलंबून आहे. आणि जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत त्याचं लग्न होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत लग्न होऊ शकत नाही तोपर्यंत विश्वमोहनची इस्टेट त्याला मिळणार नाही. ताई पण पुढे काय ठरवलंस? आता त्याला माझा संशय आला म्हटल्यावरती थोडे दिवस शांतच राहायला हवं. तू तिकडची व्यवस्थित काळजी घे, कळलं ना? ती नर्स काही गडबड नाही ना रे करणार? नाही करणार ताई, मी व्यवस्थित समजावलं तिला. ती कुठेही काही बोलणार नाही. नक्की ना? हो. बस मग आता आपल्याला कसलंच टेन्शन नाही. रोहितला म्हणावं बस आता बोंबलत. आता हळूहळू सोडा. आणि आता तुम्ही उठून बसू शकता. काही त्रास नाही झाला? नाही, अजिबात नाही. अहो, तुमच्यासारखी माणसं रक्तदान करतात म्हणून इतर पेशंटचे प्राण वाचतात. सायन्स कितीही पुढे गेलं तरी मानवाला अजूनही रक्त बनवणं साध्य झालेलं नाही आणि म्हणूनच रक्तदानाला पर्याय नाही. हो ना डॉक्टर, मला जेव्हा जेव्हा जमतं ना तेव्हा तेव्हा येऊन मी रक्तदान करते. रक्तदान केलंच पाहिजे कारण ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. गुड मॉर्निंग डॉक्टर. मी कधीपासून तुम्हाला शोधवते. तुम्ही? डॉक्टर मी प्रियांजली, डॉक्टर प्रियांजली देव. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. एक्सक्यूज मी. या बोला मिस प्रियांजली. डॉक्टर मी इथल्या जॉबसाठी अप्लाय केलं होतं, पण तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा न बोलवता रिजेक्ट केलं. तुमचं तुम्हालाच कळलं हे बरं झालं. पण डॉक्टर प्लीज. मग दुसरं काय करणार? पण मला निदान इंटरव्ह्यूसाठी तरी बोलवायचं. मिस प्रियांजली, याआधी पुण्यामध्ये तुम्ही जो काही प्रकार केलात तो मेडिकलच्या अख्ख्या क्षेत्रात कळलाय. डॉक्टर यात माझी काहीच चूक नव्हती हो. तुम्ही हलगर्जीपणा केलाय हे सगळ्यांना ठाऊक आहे. तुमचं नशीब चांगलं म्हणून मेडिकल काउन्सिलने तुमच्या विरुद्ध तक्रार केली नाही, नाहीतर तुमची डिग्री पण काढून घेतली असती आणि प्रॅक्टिस करण्याचा परवाना पण काढून घेतला असता. तुमच्यासारख्या बेजबाबदार डॉक्टरला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही. डॉक्टर पण तुमच्यामुळे एका पेशंटचा जीव गेलाय. मान्य आहे डॉक्टर, माझ्याकडून चूक झाली, पण ती सुधारण्याची संधी तरी मला मिळायला हवी ना. बघा, पेशंटच्या जीवावर बेतणाऱ्या चुका सुधारण्यासाठी इथे संधी दिली जात नाही. सॉरी, पण मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. पण डॉक्टर 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 निदान मला एक संधी तरी द्या हो. हे बघा मिस प्रियांजली, ते माझ्या हातात नाहीये. डॉक्टर प्लीज असं नका करू, माझं अख्खं करिअर पणाला लागलं.
प्लीज. ठीक आहे, मला वरिष्ठांशी बोलावं लागेल, पण चान्सेस फार कमी आहेत, कारण तुमच्या हातून जी चूक झाली आहे ती खूप गंभीर स्वरूपाची आहे. आय नो डॉक्टर, पण मला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली तर आय एम शुअर. मी माझ्याकडून प्रयत्न करेन, पण यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही. डॉक्टर, मी खरं सांगते, जे काही घडलं त्यात माझी अजिबात चूक नव्हती हो. नुसतं असं बोलून चालत नाही मॅडम. तुम्हाला असं काही करून दाखवावं लागेल की ज्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. आय नो डॉक्टर, पण मला पुन्हा स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली तर. सॉरी मिस प्रियांजली, पण ती संधी मी तुम्हाला देऊ शकत नाही. अहो पण डॉक्टर 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 माझं एकदा ऐका. याला काहीतरी हवं असेल किंवा याने काहीतरी पाहिलं असेल, म्हणूनच हा स्वतःहून पुढे आला. एक्सक्यूज मी. बोला. मी तुला पाहिलंय. असेल, पण तुम्हाला बघितल्याचं मला नाही आठवत. एक मिनिट, तू काल त्या व्हीलचेअरवरच्या पेशंट बरोबर होतीस, राईट? नाही नाही, मी ती नाही. हे बघ, खोटं बोलू नकोस. मी पाहिलंय तुला. त्या पेशंटला नक्की काय झालंय आणि काल तुम्ही त्याला एवढ्या घाईने का घेऊन गेला? हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजता ते मी नाही, तसं काही नाहीये. काम आहेत मला, जाते मी. खोटं बोलू नकोस. मला सांग, तो पेशंट याच हॉस्पिटलचा आहे ना? तुम्हाला कशाला हव्या त्या चौकशा? तुम्हाला सांगितलं ना तसं काही नाहीये म्हणून. तुम्हाला असं काही करून दाखवावं लागेल की ज्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील.